पहिला चेंडू आणि उंच पटकावलेला चेंडू समोर सीमा रेषा पार षटकार अविनाशच्या बॅट मधून निघालेला झणझणीत यंगस्टार चषक षटकार त्यांनी ती बघतोय ते बघायचंय पुन्हा एकदा आपटलेला चेंडू आणि पुन्हा हवेत आणि सीमा रेषा पार पुन्हा एकदा षटकार तोच चेंडू आणि तोच मारा आणि तोच परत बाहेर षटकार दोन चेंडूवरती दोन षटकार वैभवनी पहिल्या दोन सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती एकदम टिचून मारा केला होता पण इथे त्याची लय थोडीशी बिघडताना दिसते आपल्याला पुन्हा एकदा बॅक ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू आणि पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते आपल्याला सीमा रेषा पार षटकार अविनाशची बॅट जशी ऊन तळपते तसं तळपते तीन सलग षटकार मारलेले आहेत अविनाश यांनी तीन चेंडू तीन षटकार द्यावा लागेल कारण आता सीमा रेषेच्या आणि पुन्हा एकदा आपटलेला चेंडू आणि हा पाहायला मिळतोय आपल्याला इथे निर्णय सांगायचा आहे सिक्स सलग चौकार चार चेंडू आणि चार षटकार चौथ्याही चेंडू मध्ये षटकार लावलेला आहे अविनाश वैभवचा आता पुढचा चेंडू आणि पुन्हा आपटलेला चेंडू आणि हा पुन्हा एकदा सीमा रेषा पार 5 चेंडू आणि 5 षटकार वैयक्तिक 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारलेले आहेत इथे आता आपण पाहू शकतो की एक चेंडू शिल्लक आहे काय फटकेबाजी चालू आहे पहा मैदानावरती आणि अजून एक जर 6 मारला तर अविनाशसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे